वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा 30 जुलै रोजी होणार आहे। यात्रेनिमित्त देवीला शुक्रवारी गाऱ्हाणे घालण्यात आले। रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास पुजारी, पंचमंडळी, देवीचे हक्कदार आणि शेतकऱ्यांच्या वतीने भरपूर पाऊस पडावा, चांगले पीक यावे, रोगराई नष्ट व्हावी या मागणीचे देवीला गाऱ्हाणे घालण्यात आले। यंदाही ग्रामदेवतेची यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे। सोमवारी या भागातील कुमारिका सायंकाळी मंगाई मंदिरात जाऊन पूजन करतात। त्यानंतर विष्णू गल्ली, वजे गल्ली, कारभार गल्ली, नाझर कॅम्प येथील विविध मंदिरात पाण्याने भरलेली कळशी घेऊन ढोल ताशांच्या गजरात विविध देवतांना पाणी वाहतात। आपले शिक्षण चांगल्या रीतीने पूर्ण व्हावे, जीवनात आपण यशस्वी होऊ दे अशी भावना यामागे असल्याची आख्यायिका आहे, असे यावेळी यात्रा कमिटीला उपस्थित असलेल्या प्रमुखांनी सांगितले। एक मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली मंगाई देवीची यात्रा 30 ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे। त्या निमित्ताने आज मंगाई देवीला गाऱ्हाणे घालण्यात आलेले आहेत आणि आजपासून या एरियामध्ये जे मंगाई देवीच्या एरियामध्ये कोणी मांसाहार करणार नाहीत। त्याशिवाय वार असतात त्या दिवशी शेतकरी बंधू आपली कामं बंद ठेवून देवीच्या सेवेमध्ये मग्न असतात आणि त्या दिवशी कुमारिकांच्या हस्ते त्या इकडच्या मंगाई देवीला आणि आसपासच्या मुख्य प्रमुख देवतांना जलाभिषेक करण्यात येतो आणि अशी ही पूर्वपार पद्धतीने चालू आली आहे। तीच परत जत्रा आमच्या पुढे चालू ठेवत नागरिकांचा सपोर्ट आहे, त्यामुळे काय कोणी त्याच्याबद्दल काही संदेह बाळगू नये। पण ज्या काही असतील सूचना त्याही सूचना एखाद्या मान्य करण्यात येतील। जिल्हाधिकाऱ्यांनी आता बळी याच्याबद्दल एक ऑर्डर, पशुबळीची ऑर्डर काढली की कुठल्याही मंदिराच्या समोर पशु बळी द्यायचं नाही म्हणून, मग त्याच्यावर तुमचा काय निर्णय? सर्व आज या ठिकाणी श्री मंगाई देवीच्या यात्रेनिमित्त देवीला पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा करून गाऱ्हाणे घालण्यात आलेले आहेत। तरी या सर्व आमच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून, सर्व या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व भक्तांना विनंती आहे की आता पुढील 1 महिना या ठिकाणी वार पाळण्यात येतील। श्री मंगाई देवीच्या या संपूर्ण भागामध्ये वडगावमध्ये वार पाळण्यात येतील व जी शेकडो वर्षापासून जी परंपरा सुरू आहे त्या परंपरेनुसार पुढील 30 जुलै रोजी, मंगळवार 30 जुलै रोजी यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं पार पडेल। तरी सर्व भक्तांनी पुढील 1 महिना या भागात राहणाऱ्या श्री मंगाई देवीच्या या संपूर्ण परिसरात राहणाऱ्या सर्व आमच्या भक्तांना विनंती आहे की जे वार पाळण्यात येतात त्याचं काटेकोरपणे पालन करावं व संपूर्ण वडगाव परिसरामध्ये ही जी यात्रा आहे ती शेतकऱ्यांची, कामगारांची, कष्टकऱ्यांची यात्रा म्हणून ओळखली जाते, पावसाची यात्रा म्हणून ओळखली जाते। कारण की शेकडो वर्षापूर्वी रोगराई आली होती, काही पीक पाणी नव्हतं, दुष्काळग्रस्त परिस्थिती होती। त्यावेळेला शेतकरी बंधूंनी व कष्टकऱ्यांनी या देवीला गाऱ्हाणे घातले। त्यानंतर सर्व रोगराई गेली, सर्व शेतकऱ्यांची पिकं चांगली आली, म्हणून या मंगाई देवीला, जी श्री मंगाई देवी सर्वांच्या ज्या मागण्या असतील ते पूर्ण करत असते, त्या मंगाई देवीची यात्रा करत असतात। ही परंपरा सध्याही सुरू आहे। अशीच परंपरेनुसार ही यात्रा नेहमी चालू राहील व पुढचे 1 महिना जो वार पाळला जातील त्यासाठी सर्व भक्तांनी त्या जे वार पाळले जातात त्याचं काटेकोरपणे पालन करावं व श्री मंगाई देवीचे जे मंगळवार, शुक्रवारी आमचे जेव्हा वार असतात तेव्हा आम्ही कुमारिकांना जे पाणी वाहण्यासाठी येतात त्यांना शैक्षणिक साहित्याचं जे वाटप करतो, त्याचासुद्धा सर्व आमची जी विद्यार्थी आहेत या भागातील ज्या कुमारिका आहेत त्यांचंसुद्धा जी विधिवत ती ढोल असेल व आमची मिरवणूक असेल ती चालूच राहील। काही भक्तांमध्ये काही जर गैरसमज असेल की यात्रा यावर्षीची होणार की नाही, तर दरवर्षी होते त्याच उत्साहात ही यात्रा होईल असं मी या ठिकाणी श्री मंगाई देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं सांगतो व माझी मंगाई देवीच्या यात्रेत शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास असून पूर्वी ही यात्रा शेतकऱ्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध होती। भरपूर पाऊस पडावा आणि चांगले पीक यावे या मागणीचे गाऱ्हाणे घालून शेतकऱ्यांकडून वार पाळणूक करत होते। कालांतराने ही यात्रा गावकऱ्यांची झाली। वार दिवशी येथील शेतीची कामे बंद ठेवण्यात येतात। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।